नमस्कार, सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण बघत आहात लंच ब्रेकच्या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या बातम्या। आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी थेट अमरावतीतून। शहरात पुन्हा एकदा एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे। पोलीस दलात भीतीचं वातावरण आहे आणि पोलीस प्रशासनही हादरलं आहे। फजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची त्यांच्या घरातच गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात धक्कादायक माहिती अशी समोर येते आहे की आता पोलिसांनी त्यांच्या पतीलाच अटक केली आहे। काय आहे या हत्येमागचं रहस्य? पोलीस तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे आणि या हत्येचं खरं कारण काय, जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे। 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास 2 नकाबपोश आरोपींनी त्यांच्या घरात घुसून आशा तायडे यांची गळा दाबून निर्घृण हत्या केली। घटनेनंतर तात्काळ तपास सुरू झाला, पण या तपासात एक धक्कादायक वळण आलं आहे। आशा तायडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मध्यरात्रीच त्यांच्या पती राहुल तायडे यांना अटक केली आहे। माहितीनुसार आशा आणि राहुल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते। हे वाद इतके टोकाला गेले की तो यापूर्वीही हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होतं। राहुल तायडे हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत। या दाम्पत्याला 2 लहान मुलं आहेत, मुलगा शौर्य आणि मुलगी रिवा। मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत। सध्या तरी हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही, मात्र कौटुंबिक वाद हेच या हत्येमागील प्रमुख कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे। पोलिसांनी राहुल तायडे यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। त्यासोबतच फरार असलेल्या 2 नकाबपोश आरोपींचाही पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहेत। शहरात दुसऱ्यांदा एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हा होता अमरावतीहून आलेला एक धक्कादायक रिपोर्ट। पोलीस दलातच काम करणाऱ्या एका महिलेची अशा प्रकारे हत्या होणं हे निश्चितच एक गंभीर प्रकरण आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि लवकरच या हत्येमागचं नेमकं सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे। जमिनीच्या वादातून 4 आरोपींनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती पाहूया। सदर घटना घडल्यानंतर सदर फिर्यादी शारदा बाबुळकर ह्या पोलीस ठाण्यात आल्या। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र सदर, वैभव सदर व इतर 2 यांच्याविरुद्ध मारहाण तसेच त्यांनी विनयभंग केल्याचं त्यांनी सांगितलं। त्यावरून सदर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यातील फिर्यादी म्हणजे ह्या शारदा बाबुळकर तसेच आरोपी वैभव सदर हा हॉस्पिटलमध्ये एरविन या ठिकाणी उपचार घेत आहे। वैभव सदर याला देखील ओठात दात पडलेला आहे त्याचा आणि ओठाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि हे ज्या वेळी डिस्चार्ज होतील त्यानंतर पुढील अटकेची कारवाई करण्यात येईल। तर हे दोघे पण एकाच गावामध्ये राहतात आणि एकमेकांचे अनेक वर्षापासून शेजारी आहेत। त्यांच्यामध्ये घराच्या जागेवरून वाद आहे की यांचं म्हणणं येतं की आमची हद्द त्यांच्या घराच्या एरियामध्ये जाते आणि त्यांची हद्द आमच्याकडे येते। तर त्याबाबत देखील आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकमेकांची मोजणी करून पुढील योग्य ती कारवाई असेल ती करा आणि ही जी विनयभंगाचं जो त्यांनी सांगितलेलं आहे तर त्या बाबतीत त्या महिलेचा पुरवणी बयान नोंद करून कलम 304 विनयभंगाचं कलम वाढ करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील विरशी येथील घटनेबद्दलची माहिती। जमिनीच्या वादातून झालेल्या या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास आता वलगाव पोलीस करीत आहेत आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल। चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील आश्रमशाळेत एका आदिवासी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे सुपुत्र रोहित पटेल यांनी धारणी येथील प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार केवलराम काळे
यांच्या मुलाबद्दल काही वक्तव्य केली। या संपूर्ण घटनेवर आणि पीडित कुटुंबाला देण्यात आलेल्या मदतीबद्दल आमदार केवलराम काळे यांनी सिटी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। मेळघाट मतदारसंघाच्या चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या नागापूरमध्ये वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा पाण्याची टाकीकडून मृत्यू झाला। 3 मुली गंभीर झाल्या। या संदर्भामध्ये ज्या प्रकारे मागील 2 दिवसापासून राजकीय स्टंट केल्या जात आहे आणि या संदर्भात काय कारवाई केली आणि पीडित परिवाराला काय मदत केली, आपल्यासोबत मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलरामजी काळे आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया। नागापूर आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनी या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावली आणि त्या मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या दवाखान्यामध्ये पीएम करण्यात आलं। पीएम करण्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांना आई वडिलांना मी माझ्या संस्थेच्या मार्फत शाळेच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक दिला। नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना 5 लाखाचा चेक पुन्हा देण्यात आला। 25 रुपये असे नगद मी त्यांना माझ्याकडून सहायता म्हणून दिलेली आहे आणि शाळेच्या प्रशासन लापरवाही ज्या कर्मचाऱ्यांनी केली त्यांना मुख्याध्यापक आणि अधीक्षिका या दोघांना मी निलंबित केलं आहे आणि त्यांच्यावर मी कारवाई केलेली आहे। आणि या घटनामध्ये रीतसर त्यांचे पीएम करण्यात आला। त्याच्या मृतदेहाला नेत होते त्यावेळेस माजी आमदार राजकुमार पटेल त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेह नेण्याचे अडथळे आणले आणि अडथळे ज्या गाड्यात बाहेर काढून त्यांना त्या मृतदेहाची विटंबना करण्याची अवहेलना करण्यात आली। हे आदिवासी समाजासाठी आणि त्या परिवारासाठी एका दुःखद घटना आहे। अशी दुःखद घटना पुन्हा व्हावी नाही आणि या राजकारणासाठी स्वतःच्या राजकारणासाठी मृतदेहाची त्यांनी विटंबना केली हे निश्चित बाब आहे। त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे। पोलिसांवर सुद्धा गाडी घेण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर सुद्धा गाडी देण्यात आलं आणि कर्मचाऱ्यावर त्यांनी गाडी घेण्याचा त्यांच्या रोहित पटेल यांनी प्रयत्न केलेला होता। त्या हिशोबाने पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, तर कारवाई करायला पाहिजे। एकूणच या संदर्भामध्ये ज्या प्रकारे शब्द बोलल्या गेले की मी 4 लाख देतो आणि मी खूपच देता भेटे करून, हा याच्यावर काय म्हणणं? या म्हणण्यानुसार त्यांना ते आता जे घटना झाली होती त्या घटना दुर्दैवी घटना म्हणजे मीच काही स्वतः केलं नाही, मी पण कर्मचाऱ्यांनी केलेलं नाही आहे। ते घटना दुर्दैवी घटना होता झाल्यामुळे पण ते त्यांनी असं घटना करायला नाही पाहिजे होता। पण त्यांनी सरळ म्हणजे राजकीय देशातून माझ्यावर त्यांनी म्हणून मी 4 लाख रुपये देतो आणि त्यांच्या आमदाराच्या मुलाला मी चाकू बसवतो असं व्यक्त करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या विपरीत बुद्धी, विनाशकाल विपरीत बुद्धी आहे असं मी समजतो। आमदार केवलराम काळे यांनी सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला। तसेच त्यांनी सांगितले की त्यांनी पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली आहे। राजकीय आरोपापेक्षा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। मेळघाटातील या घटनेमुळे आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत। आपण नागपूर शहरातील एका धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत। काल रात्री एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने गाडी फुटपाथवर चढविली। पोलिसांनी तपास केला असता त्याच्या गाडीतून एक देशी बनावटी पिस्तूल आणि एक काळतूस सापडली आहेत। या घटनेचा सविस्तर रिपोर्ट पाहूया। नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली। शुक्रवारच्या मध्यरात्री जुनी शुक्रवारी येथील शनी मंदिराच्या जवळ शुभम सुनील महल्ले नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपली 4 चाकी बेदरकारपणे चालवत फुटपाथवर चढवली। डायल 112 वरून मिळालेल्या कॉलवरून कोतवाली पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले। पोलीस निरीक्षक महेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी शुभम महल्ले याला ताब्यात घेतले। त्याची स्थिती पाहता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी त्याला गाडीसह पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले। पोलीस ठाण्यात पोलिसांना गाडीवर संशय आल्याने 2 पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या। गाडीतून 25,000 रुपये किमतीचा एक लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिनसह आणि आतमध्ये 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूसही सापडले।
या व्यतिरिक्त 9 लाख रुपये किमतीची BMW गाडी देखील जप्त करण्यात आली, ज्यामुळे एकूण 9,26,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी शुभम महल्ले विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, मोटर वाहन कायदा, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत. काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेदारकपणे BMW कार चालवतानाची माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इसमला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये आणले असता त्याची वाहनाची BMW कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि काडतूस मिळालं. त्या कारमधल्या इसमाचं नाव होतं शुभम महल्ले, राहणार गणेशपेठ. या इसमाच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे. हा आरोपी अभिलेखावर असून यापूर्वीसुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा कडून हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे. हा मुंबईवरून त्यांनी कार BMW परचेस केली होती आणि ती कार परचेस केल्यानंतर तो काल सायंकाळी 4:30च्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघाला आणि तो गाडीतच मद्यप्राशन करून चालला होता आणि त्या मद्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवारी रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं. हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकट्यालाच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आलं, म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचा तात्काळ सर्च केला होता. आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती आहे की 2 वेपनपैकी एक वेपन त्याच्या ताब्यातून मिळालं होतं, एक वेपन मिळणं बाकी होतं. ती वेपन काल त्याच्याकडून आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. ही घटना नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि बेदरकारपणे वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकते. दारू पिऊन गाडी चालविणे हा एक गंभीर गुन्हा असून यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या प्रकरणात तर दारूच्या नशेत गाडी चालविण्यासोबतच बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचाही गुन्हा समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. ब्रेकनंतर पुन्हा आपले स्वागत. सर्वात धक्कादायक बातमी नांदेडमधून येत आहे. आरोग्य व्यवस्था किती निष्काळजी आहे याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावर चक्क उंदीर फिरत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ही घटना आरोग्य यंत्रणेच्या कामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. नेमके काय घडले पाहूया. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाची ही धक्कादायक घटना आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे, ज्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे. रुग्णांनी जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे की उंदरांसारख्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे अधिक आजारी पडावे असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते, मात्र या घटनेने प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळण्याऐवजी अशा प्रकारच्या असुरक्षित वातावरणात राहावे लागत असेल तर त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या इतर रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे आणि रुग्णालयात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटनांमुळे लोकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास उडेल. नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती. एकीकडे आपण आरोग्य सेवेच्या सुधारणेबद्दल बोलतो तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटनांमुळे आपली आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहे हे समोर येतं. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे. प्रशासक कार्यकाळात तब्बल 1 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे
अंकेक्षण अहवालातून उघड झाले आहे। या अहवालामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकरणातील दोषीवर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। तिथं अंकेक्षण अहवालामध्ये नमूद असल्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि त्यांना नोटिसेस दिलेले आहे जे दोषी आहेत त्यांना। ज्यामध्ये हे अपहार झालं मग कसं समोर आहे? हे अंकेक्षण अहवालामध्येच नमूद आहे। यामध्ये काही कोणत्या बाबींवर खर्च जास्त झाला की ठेक्यावर खर्च जास्त झाला, बांधकामावर खर्च जास्त, काय नमूद आहे? याच्यामध्ये सर्वच म्हणजे जे आहेत त्या गोष्टी सगळ्या नमूद केलेल्या आहेत त्या अंकेक्षण अहवालानुसार। यामध्ये दोषींवर काय कारवाई? दोषींवर आता नोटिसेस सोडलेले आहेत, नोटिसेस दिलेले आहेत, तसे त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल। अमरावती जिल्ह्याची सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 कोटीचा अपहार झाला असं अंकेक्षण अहवालामध्ये बाब समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सौ प्रतिभाताई ठाकरे यांनी चौकशी समिती सुद्धा नेमली आहे। यामध्ये सर्व जे दोषी आहे, यामध्ये दोषी असलेले त्यावेळेचे प्रशासक केदार, त्यावेळेचे सचिव अमर वानखडे आणि त्यावेळेचे लेखापाल गुडदे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। येणाऱ्या 4 तारखेला 4 ऑगस्ट रोजी त्याची सुनावणी असून या संदर्भामध्ये चौकशी सुरू झाली आहे। या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश चव्हाण यांनी सुद्धा माहिती देत दोषींवर कारवाई होण्याचे संकेत दिलेले आहे। आणि विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारे अपहार झाला त्यामध्ये खोटे बिले काढण्यात आलेले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 ते 4 टीन फक्त बदलण्यात आले असून बाकी सर्व टीन बदलले आणि टीन मध्ये नवीन टीन शेड मध्ये टीन लावले आहे आणि त्याचे खोटे बिल काढण्यात आलेले आहे। हेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाल्याचे बांधकाम झाले आहे, याचे सुद्धा खोटे बिल काढण्यात आले आहे। कोट्यवधी रुपयाचा अपहार अंकेक्षण अहवालामध्ये समोर आल्यानंतर दोषींवर आता काय कारवाई होते याच्याकडे सर्व सहकार क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा संपूर्ण तपशील अंकेक्षण अहवालाने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केले आहेत। पुढील काळात या प्रकरणातील दोषीवर काय कारवाई होते आणि सहकार क्षेत्रातील अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणते पावले उचलले जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गिट्टी खदान पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे। त्यांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेली एक आलिशान कार जप्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती पाहूया। नागपूर शहरातील हजारी पहाड परिसरात असलेल्या ओम सत्यम एक्साटिका या अपार्टमेंटमधून एक जुनी मारुती ए स्टार कार चोरीला गेल्याची तक्रार गिट्टी खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। फिर्यादी अनिल हरिश्चंद्र चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ चट्टोपाध्याय नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही कार त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती। पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। या तपासात अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अनु सागर उर्फ सोनू इंद्रकुमार भारद्वाज वय वर्ष 19 याच्यावर संशय बळावला। तो गेल्या काही दिवसांपासून कामावर आला नव्हता। पोलिसांनी अनु सागर उर्फ सोनू भारद्वाजला शोधून ताब्यात घेतले। कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींकडून चोरीला गेलेल्या काळ्या रंगाची मारुती ए स्टार कार जप्त करण्यात आली, जिची अंदाजी किंमत 3 लाख रुपये आहे। ही कार्यवाही नागपूरचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार करण्यात आली। दिनांक 29 तारीख को एक कार चोरी हो गई थी। अनिल हरिचंद्र चोपड़ा ओम सत्यम एक्जोटिक हजारी पार्क इसमें। तो हमको ये जो कार है वहाँ के जो सिक्योरिटी गार्ड थे उन्होंने चोरी किया था, ऐसा हमको मतलब गोपनीय इंफॉर्मेशन मिल गई थी। उस हिसाब से हमने वो उसके जो फोन रिकॉर्ड से वो चेक किए। उस हिसाब से हमको पता चला कि सही आदमी ने चोरी किया और वो आदमी का जो आरोपी है अनु सागर उर्फ सोनू इंद्र कुमार भारद्वाज, जिसको कल हिरासत में लिया है और वो अभी रिकॉर्ड का आरोपी नहीं, इसके ऊपर पहले भी कोई गुन्हे नहीं है, लेकिन एक शौक के वजह से और पूरे उसके पैसे की जरूरत, इसलिए उसने एक कार चुरा ली थी। नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची माहिती या कारवाईमुळे केवळ एका गुन्ह्याचा छडा लागला नाही तर परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। पोलीस तसेच सतर्क राहिले तर गुन्हेगारीवर नक्कीच वचक बसेल। अकोल्यामध्ये वाहन चोराविरुद्ध पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे। शहर कोतवाली पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून
त्याच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे. त्याच्याकडून एकूण किंमत 1,25,000 रुपये सांगितली जात आहे. या बातमीबद्दल सविस्तर माहिती पाहूया. अकोल्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविली होती. याच पार्श्वभूमीवर 18 मार्च 2025 रोजी मतीन अहमद खान यांनी आपली ॲक्टिवा चोरी झाल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान शहर कोतवाली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिरदौस कॉलनी येथील 26 वर्षीय इस्तियाक खान इलियास खान याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केवळ फिर्यादीची चोरी झालेली ॲक्टिवाच नव्हे तर रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर 3 चोरीच्या प्रकरणांचीही कबुली दिली. आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी 3 दुचाकी जप्त केल्या. अशा प्रकारे आरोपीकडून एकूण 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या, ज्याची किंमत एकूण 1,25,000 रुपये आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. अकोला पोलिसांनी कशा प्रकारे तत्परता दाखवून दुचाकी चोराला अटक केली. या यशामुळे पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांवरच नियंत्रण मिळवले नाही तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही अधिक मजबूत केली आहे.